प्रसाद परब सरांनी एक वेगळा आयाम आवाजाच्या माध्यमातून आणला. थँक्यू सो मच. खूप खूप आभार परब सर. ए चांद तो हमसे यूं खफा न होना, ए चांद तो हमसे यूं खफा न होना, इस चांदनी रात में कहीं खो न जाना. ए चांद तो हमसे यूं खफा न होना, इस चांदनी रात में कहीं खो न जाना. हम जाग रहे हैं तेरे दीदार में रात भर, कहीं तू हमसे पहले सो न जाना, कहीं तू हमसे पहले सो न जाना. नक्कीच येस आपण जाऊया. बाय द वे मैदानात खरं तर मोठा सामना आपण शायरीसाठी नक्कीच 200 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे भाविश भगत यांच्याकडून. 3-0-1 आपण पाहतोय. 12 वाजून 1 मिनिट झालेलं आहे आणि आम्ही टाइम सेटअप करतो या ठिकाणी. दोन संघामध्ये आपण सामना पाहतोय. बलाढ्य संघ आहेत. पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू पॉईंट क्षेत्रामध्ये खेळून काढलेला आहे. फॉर्मलिंग झाला यस आणि चेंडू गळी क्षेत्रामधून निघून जातोय. सीमारेषा पार चौकार. आणि गळी यांच्यामध्ये क्षेत्ररक्षक उभा होता आणि तिथून कुठे ना कुठे आपण पाहतोय की चेंडूने गिरकी घेतली होती आणि गिरकी घेणाऱ्या चेंडूचा अंदाज बांधण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागत असतात क्षेत्ररक्षकाला. चौकाराने श्री गणेश होतोय. वेगवान चेंडू अशाळभूत नजरेने पाहिलं होतं. इशाराही केला होता पंचांकडे. पाहूया आपण हा चेंडू कशा प्रकारे फिनिश झाला. नाही अगदी आपण पाहतोय वाईड यॉर्कर लिगल चेंडू होता. डॉट गोलंदाज तयार. आणखी एक वेगवान चेंडू. वेगावर स्वार झालेले असतात रेग्युलर क्रिकेटचे खरे तर गोलंदाज. पाहू शकतो आपण अँगल गोलंदाजी सलाउद्दीन याच्याकडून. लेफ्ट आर्म गोलंदाज जो असतो ना त्याला नॅचरल स्विंग मिळत असतो. प्रत्येक कर्णधाराची इच्छा असते की आपल्या संघामध्ये लेफ्ट आर्म गोलंदाज असावा. हा चांगला चेंडू सन्मान दिलेला आहे. कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. मी मगाशीच म्हटलं की चांगल्या चेंडूला सन्मान आणि खराब चेंडूवर आक्रमण हे क्रिकेटचं सूत्र असतं आणि क्रिकेटचं सूत्रानुसार जर तुम्ही खेळलात, प्लॅनिंगनुसार खेळलात तर नक्कीच यशस्वी होऊ शकता. धावसंख्या धावपलकावर लागलेली 5. हा चेंडू नक्कीच जखमी तिथे झालेले आहे की काय फलंदाज. नक्कीच त्या ठिकाणी लगेच आपण व्यवस्था करा. आयोजन समिती बघा आपण कारण खरं तर बॅटवरून जेव्हा चेंडू अंगावर आदळतो ना तो अतिशय वेगवान चेंडू असतो. ओ माय गॉड पाहू शकता आपण ॲक्शन रिप्लेमध्ये. येस आपण पाहतोय की अगदी चेहऱ्यावर समोर चेंडू लागला होता. बघा बॅटची एज न लागता चेंडू थोडासा धीमा जातो परंतु बॅटची एज लागल्यानंतर त्या चेंडूमध्ये डबलचा वेग प्राप्त होत असतो. आपण पाहू शकता स्वागत कंट्रॅक्शन प्रेक्षक कक्ष आणि ह्या प्रेक्षक कक्षामध्ये सर्व सन्माननीय व्यक्तींचे हे कटआउट. स्वर्गीय द्वारकाबाई गोपीनाथ पाटील समालोचन कक्ष, माननीय श्री सुरेश बाळेमामा म्हात्रे चषक 2024. खरं तर या ठिकाणी आगमन झालेले धानीव संघाला ज्यांनी स्पॉन्सर केलेलं आहे विनोद पाटील. काजल स्मृती चषकाचे सन्माननीय प्रायोजक मॅन फ्रॉम पूर्णा गावचे उद्योगपती समाजसेवक. त्यांच्याबरोबर जितेन पाटील, जगदीश इताडकर, सागर इताडकर, हर्षद थापा आणि निकेश चौधरी हे त्यांचे सहकारी आहेत. वेलकम विनोदजी पाटील. धानीव संघाला आपण स्पॉन्सर केलेला आहे. आपल्या या क्रीडा नगरीमध्ये हार्दिक स्वागत आहे. गोलंदाज तयार. हो चांगला चेंडू काय करेल फलंदाज या चेंडूवर.
अगदी स्वतःला यॉर्क करून घेतलं होतं आणि गोलंदाजाने मी तर म्हणेन की पूर्णपणे बांधून ठेवलं होतं. पाहू शकता आपण. ब्लॉक करणं कशाला म्हणतात तर या चेंडूचं तुम्ही उदाहरण देऊ शकता. जबरदस्त चेंडू. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर भाळकुम संघाची धावसंख्या धावफलकावर टॉस जिंकल्यानंतर प्रथम बॅटिंग करण्याचा जो निर्णय होता तो कुठे ना कुठे परब सर अंगाशी आलेला आहे. कारण पहिल्या षटकात आपण पाहतोय घडी जरी बाद झाला नसला पॉवर प्लेच्या षटकात फक्त आणि फक्त 5 धावा. कुठे ना कुठे विचार करावा लागेल सलामीच्या फलंदाजांना. रुनल आणि प्रथम हे 2 बॅटमन खेळपट्टीवर आहेत. जय सोनई वडुनवगर, जय गावदेव वडुनवगर या 2 संघांना उद्या तुम्ही खेळताना पाहणार आहात. प्रिन्स फॉरेवर तर आधीच बाहेर झालेले आहेत. विक्रममध्ये आधीच बाहेर झालेले आहेत. शेवटच्या आशा नक्कीच जय गावदेव वडुनवगर आणि जय सोनई वडुनवगर या संघाकडून. इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. फेक ही चांगली होती. जयदास पाटील कुठे ना कुठे देवानंद पाटील नाराज आहेत प्रिन्स फॉरेवर या संघाच्या कामगिरीवर. कारण घरच्या खेळपट्टीवर घरच्या मैदानावर चांगलं प्रदर्शन करणं खूप महत्त्वाचं होतं. विनोद मात्र आय थिंक फॉर्ममध्ये आले नसतील आणि त्याचमुळे त्यांना पराभवाचा सामना करावा लागला असेल. गोलंदाज तयार. नेवाले एंड काढून गोलंदाजी करतोय. हाफ ट्रॅकर होता. कुठे ना कुठे आपण पाहतो ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू. पंचांचा इशारा येतोय वाईटचा. अवांतर धावेने धावसंख्या पुढे सरकेल. पाहू शकतो आपण. नाही नक्कीच खूपच ऑफ स्टंपच्या बाहेर होता. पंचांचं कौतुक करेल मी कारण पंचांनी अचूक हेरला. ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू. वाईटचा इशारा. धावसंख्या धावफलकावर 8. रजनी क्रिकेट आपण पाहत आहेत. बालेमाबा चषक 2024 इथे हुक केलेला आहे. जबरदस्त एलिमिनेशन. चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार. ते क्या बात आहे डीजे मास्टर. असे काही धून लावल्या तर आमच्याकडूनही तुम्हाला नक्कीच चांगली प्रतिक्रिया येईल. नेवाली एंड कडून गोलंदाजी करण्यासाठी तयार होतील. नेवाळीचा मी इतिहास सांगेन मित्रांनो तुम्हाला. आजही तुम्ही जर या मैदानाच्या मागे गेलात ना परब सर तिथे काय काय मिळेल ते तुम्हाला सांगेन. ओव्हर द विकेट गोलंदाज तयार. हा फुलटॉस आहे. फुलटॉसवर नक्कीच फुलटॉल वसूल करण्याचा प्रयत्न. मात्र कव्हर क्षेत्रात झेल होतोय आणि पहिली जोडी या ठिकाणी फुटते. सारखी गोष्ट नाही मात्र तुम्हाला सांगतोय इथून नेवाली एंड इथून मागे जर मैदानाच्या गेलात तुम्ही तर एक जंगल भाग आहे आणि या जंगल भागामध्ये तुम्हाला आजही नक्कीच आंबे त्यानंतर जांभळे त्यानंतर चिक्कू पेरू त्यानंतर जर नक्कीच पेटारा करवंदे त्यानंतर बिब्बे ही सर्व झाडे तुम्हाला आढळतील आणि त्यांची फळेही चाकायला मिळतील. फुलटॉस चेंडू आहे. चेंडूला स्वांग केलेले आहे. जबरदस्त फटका. चेंडू जातोय लॉंग लेग सीमारेषा पार. चौकार. दर्द बरे गाणे ऐकण्यातच खरी मजा असते मित्रांनो. तुमचं वय जेव्हा 40+ होईल ना तेव्हा त्या दर्द बरे गाण्यांच्या नक्कीच तुम्हाला महत्त्व कळेल. गोलंदाज तयार.
लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. इथे मात्र चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू आहे. अगदी स्पॉटवर पडला होता चेंडू, गुडलेन स्पॉटवर. त्यानंतर चेंडूने कुठे ना कुठे आपण पाहतोय थोडीशी दिशा बदलली होती. काय जबरदस्त अँगल गोलंदाजी आपण पाहतोय. धावसंख्या स्थिर आहे अजूनही 18. दुसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. इथे मात्र खेळण्याचा प्रयत्न नाही आहे, कारण फलंदाजाला माहीत होतं की ऑफस्टम्पच्या खूपच बाहेरचा चेंडू आहे. व्हाईटचा इशारा होतो पंचांचा. एक अवांतर धावेने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते 19. 19 लॉस ऑफ 1 विकेट. मॅन गॉज रुनाल. 7 धावांवर 13 धावांवर बाद झालेला आहे. इथे मात्र एज लागलेले आहे. यस, इथपर्यंत आवाज आला होता आणि नक्कीच पडता पडता आपण अगदी बघितलं झेल कलेक्ट केलेला आहे यष्टीरक्षकाने. आणखी एक फलंदाज बाद. रन्ना, मास्तोरना, हातोरना, नक्कीच ही फळं जर बघायची असतील बिब्बी, तर इथून नेवाली एंडच्या बाजूला जो जंगल भाग आहे तिथे मित्रांनो दिवसा जरी तुम्ही गेलं तर इतका अंधार असेल की तुम्हाला असं वाटेल की आपण रात्री इथे आलोय की काय. अगदी या मैदानाच्या बाजूला जर बघितलं तुम्ही तर जबरदस्त जंगल एरिया आहे आणि कधी काली या जंगल एरियामध्ये अनेक हिंस्र पशुही राहत होते. हे जे मैदान आहे ना परब सर, ह्या मैदानाचा जर विचार केला तर 9 ते 10 वर्षापूर्वी तुम्ही जर बघितलं असतं तर अगदी जंगल भाग, सर्वांचे आजोबा रघुनाथ पाटील या नक्कीच जंगलाची या वाड्याची राखण करत असेल आणि त्यांच्या उपस्थितीत या वाड्यामध्ये कोण घुसेल. अगदी कडेकोट वय ज्याला आपण म्हणतो गेट आताच्या भाषेमध्ये, अगदी करीबन या वाड्याला वय घातलेली असे आणि त्याचं रक्षण रघुनाथजी पाटील यांच्या मार्फत होत असे. इथे मात्र पाहतोय आपण थोडीशी एज घेतली होती बॅटची चेंडूने आणि शॉर्ट थर्डमॅन मध्ये चेंडू जातोय. सिंगल आली. सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावफलकावर लागली होती 20-20. आपण पाहतायत बाळकुम वर्सेस वालीव असा मोठा सामना. खूप दूरवरून इथे नक्कीच हे संघ आलेले आहेत. इथे मात्र पाहतोय आपण खोदून काढलेलं आहे. ओ मात्र एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर चेंडू जाईल चौकारासाठी. हेच हेच मी सांगत होतो डीजे मास्टरला की बालपणातून प्रौढपणाकडे या. राऊंड विकेट गोलंदाज परब सर असतात. नाही परब सर बघा, रात्रीचं वातावरण आहे. रात्रीच्या वातावरणामध्ये झाकझिक म्युझिक लावण्यामध्ये काय अर्थ आहे. अगदी क्लासिकल संगीत लावलं, मोहम्मद रफी असं होतं, लता मंगेशकर असं होतं किंवा मन्ना डे असं होतं, यांचं जर संगीत लावलं तर किती ऐकण्यासाठी नक्कीच सुरेल वाटते कानांना. हो निश्चित. म्हणून तुम्ही मगाशी गणेशचा उल्लेख केला की आर डी बर्मनची गाणी ऐकू येऊ द्या आणि ओरिजिनल ट्रॅक येऊ द्या. मेन म्हणजे अजिबात त्याच्यावर ढिंचाक नको किंवा रिमिक्स नको. ओरिजिनल ट्रॅक ऐकायला एक वेगळीच मजा असते. ओरिजिनल ते ओरिजिनल. गोलंदाज तयार. संदीप राऊंड द विकेट. ओहो काय चेंडू आहे, काय चेंडू आहे. अगदी फलंदाजाला पूर्णपणे निष्प्रभ केलेले, नामोहरम केलेले पाहू शकता आपण ॲक्शन रिप्लेमध्ये. थोडीशी हाफ आली कुठे ना कुठे, चेंडू पुढ्यात सोडला होता फलंदाजाच्या, क्रीजचा उपयोग केला होता परंतु फलंदाजाच्या बॅटवर चेंडू येत नाहीये, सरळ जातो यष्टीरक्षकाकडे. चांगला चेंडू होता. संदीपचा डॉट जातोय, बॅक टू बॅक 2 डॉट आणि आणखी एक आपण पाहतोय डॉट. इथे मात्र गुडलेन स्पॉटवर पडल्यानंतर चेंडू किंचितचा स्विंग झाला.
घनश्याम पाटील यांची गोलंदाजी आठवली, कारण घनश्याम पाटीलने मातीच्या विकेटची रात्रीमध्ये नक्कीच मातीच्या विकेटचा खूप फायदा करून घेतला होता. या सीनर एज फाईन लेगचा क्षेत्ररक्षक हरकतमध्ये सिंगल शिवाय काही मिळणार नाही आहे. आणि या सिंगलने धावसंख्या तिसऱ्या षटकात आपण पाहतोय झालेले 25. 3 षटकं संपली. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 25. अजूनही शेवटचं षटक शिल्लक आहे. विनोददादा पाटील काजल स्मृती चषकाचे प्रणेते, ज्यांनी खास करून धानिव संघाला पॅकिंग केलेले, धानिव संघाचे पॅकर, आपल्या या क्रीडानगरीमध्ये हार्दिक स्वागत आहे. विनोददादा, आपणास विनंती असेल, मॅन फ्रॉम पूर्णा, आपण या व्यासपीठावर सुस्वागतम, वेलकम. जीएन स्पोर्ट आणि मुगडपाडा दोन्ही संघाचे कॅप्टन, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपणास विनंती आहे की आपण 4 षटकांच्या समाप्तीनंतर टॉस बॉक्समध्ये यायचे. आणि विनोददादा यांच्या जोडीला जितेन पाटील, जगदीश इताडकर, आमचे मित्र सागर इताडकर आणि हर्षद थापा, तसेच निकेश चौधरी यांचंही या क्रीडानगरीमध्ये आगमन झालेले. सर्व मान्यवरांना विनंती असेल, आपण या व्यासपीठावर आपलंही हार्दिक स्वागत आहे. विश्वनाथ जाधव खरं तर या संघामध्ये मागच्या सामन्यामध्ये नक्कीच उपस्थित नव्हते, मात्र आत्ता या सामन्यामध्ये आपण विश्वनाथ जाधव यांना पाहणार आहोत. लेजंड क्रिकेटर ऑफ महाराष्ट्र. शोएब गोलंदाजीसाठी येतोय नेवाले एंडकडून. हाफ ट्रॅकर आहे, इथे मात्र पुल केलेला आहे. 1 बॉल्स चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमारेषा पार, चौकार. आता नक्कीच बंजर 40+ नंतर बहार कुठे येते. 40+ नंतर फक्त आणि फक्त जिंदगी बोलली तर तुम्हीच अनुभवू शकता. गोलंदाज तयार, फुलटॉस आहे, इथे मात्र स्वांग केलेले, जबरदस्त फटका, टॉस बॉक्सला सलामी देणारा आणखी एक षटकार. विनोददादा पाटील मॅन फ्रॉम पूर्णा यांच्याकडून एक अनोखा सरप्राईज आहे 40+ क्रिकेटला. 12 टीम मास्टर 40+च्या, 12 टीम नवीन 40+च्या आणि 12 टीम सिनियर 40+च्या, असा एक घमासान 3 दिवसाचा होणार आहे. आणि त्यांची फायनल फक्त एक होणार आहे. ओव्हर द विकेट गोलंदाज, इथे मात्र चेंडू हवे येते, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. येस, आणि आणखी एक फलंदाज जातोय पॅव्हलियनमध्ये. वाजेपर्यंत समालोचन केल्यानंतर सकाळी नक्कीच 9:42 पोचायला लागते ऑफिसमध्ये. एक जरी मिनटं उशीर झाला तरी नक्कीच हाफ डे लागतो. आणि माझे मित्र सहकारी विचारत असतात, इतकं मॅनेज कसं करतो. हेच तर वय कष्ट करण्याचं, आणि या वयामध्ये कष्ट नाही केलं तर कधी करायचं. ओव्हर द विकेट गोलंदाज तयार, इथे मात्र लॉप केलेल्या चेंडूला लॉंग ऑन सीमारेषेवर क्षेत्ररक्षक तैनात आणि फलंदाज आणखी एक होतोय बाद. करणची आठवण झाली. गोविंद पाटील आमच्या गावचे उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू. कारण हा गोलंदाज जो आहे ना बघा, करणच्याच अगदी शरीरयष्टीचा, करणच्याच वयाचा. करण लेफ्ट आर्म गोलंदाज आहे, मात्र हा जो गोलंदाज आहे तो रायटी गोलंदाज आहे, शोएब. आणि शोएबची आणि करणची नक्कीच मिलती जुलती शरीरयष्टी आहे. हॅट्रिक बॉल,
चौकार षटकार त्यानंतर कमबॅक अतिशय महत्त्वाचं असतं आणि तरुण पिढीला हे खूप महत्त्वाचं असतं. संकटातून यावेळी मात्र पाहतोय आपण स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू जातोय, ट्रॅव्हल होतोय, सिंगल आली, सिंगलच्या नंतर मात्र डबल येणार नाहीये, फक्त आणि फक्त सिंगल. धावसंख्या धावपलकावर लागते ती 36. विनोददादा पाटील यांच्या मार्फत मास्टर 40+, नवीन 40+ आणि सिनियर 40+, 12 संघ घेऊन 3 दिवसाची स्पर्धा आणि 3 दिवसाच्या स्पर्धेमध्ये अंतिम विजय संघास कदाचित बाईक परेश कापूकर यांच्याकडून षटकारासाठी 200 रुपयांचं पारितोषिक आहे. बॅटमन प्रथम यास. क्या बात आहे. प्रथम परेश कापूकर यांचे निकटवर्ती आहेत, मित्र आहेत. इथे मात्र चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाहीये, नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय आणि 2 धावा पूर्ण. त्या तिसऱ्या धावेचा प्रयत्न इथे आणि 3 धावा पूर्ण. ह्या 3 धावा कुठे ना कुठे महाग पडू शकतात क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला. बाय द वे 4 षटकं संपली आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर 39 धावा करून 40 धावांचं लक्ष या इथे बालकुम संघाने ठेवलेलं आहे वाळीव संघासमोर. नेक्स्ट टॉस आपण करत आहोत महापोली आणि मोगरपाडा या 2 संघामध्ये. मान्यवर कक्षामध्ये पुन्हा एकदा आजी माजी सरपंच उपसरपंच नाही, मी नक्कीच विनोददादा पाटील आपणास विनंती करेन, चला आपण टॉस बॉक्समध्ये या सर्व सहकारी. या जितेन पाटील, जगदीश इताडकर, सागर इताडकर, हर्षद थापा. हो माहिती आहे मला, कारण मीच तर त्यांना मदत केलेली आहे. विनोद पाटील धाणीव टीमचे ऑनर, ज्यांच्या माध्यमातून आपण ही टॉस कंप्लीट करतोय. टॉस आपण देऊया येस महापोली आणि मोगरपाडा या 2 संघामध्ये. कॉलिंग कोण करेल? महापोली यांचं म्हणणं आहे मामा, आणि मामाने मात्र त्यांना पाठ दाखवलेले. जय सोनाई या ठिकाणी पडलेले. टॉस आपण जिंकलेले. निर्णय काय? क्षेत्ररक्षण करू. कसं वाटलं इथं खेळताना, इथं परफॉर्मन्स करताना? खूप चांगलं वाटलं. आता दुसरी मॅच आहे, बघूया कसा परफॉर्मन्स होतोय. प्रत्येक दिवस प्रत्येक मॅच वेगळी असते. इथे महापोली संघ समोर आहे. साधारणतः किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल आणि कुठले असे गोलंदाज असतील जे तुम्हाला पॉवर प्लेच्या षटकात विकेट मिळवून देतील? पॉवर प्लेचा एकच षटक आहे ना, आमचा जो एकच बॉलर आहे पॉवर प्लेचा, भावेश भोईर, त्याच्याकडून खूप चांगली अपेक्षा असेल. इतक्यात दूर आल्यानंतर प्रवासाचा काही त्रास झाला किंवा इथे खेळताना काही त्रास जाणवला? प्रवासाला तर खूप त्रास झाला, खूप खड्डे होते रस्त्याला. मात्र हे खड्डे भरून काढण्याचं आमच्या हातामध्ये नाही. टॉस हरलात, प्रथम फलंदाजी करायचे. टॉस महत्वाची होती तुमच्यासाठी? बैटिंग ही करने वाला था. यस, बैटिंग करने वाले थे, लेकिन अब आपको बिल्कुल बैटिंग मिली. यस. 4 ओवर के मैच में कितने रनों तक जाना चाहोगे? ज़्यादा से ज़्यादा रन मारेंगे. इस टीम के अगेंस्ट कभी खेला है? फर्स्ट टाइम. और कैसा खेला हमको देखने को मिलेगा? बहुत ही अच्छा. क्या लगा इधर आने के बाद? बहुत ही अच्छा नियोजन किया है और हमको खेलने का जो मौका दिया उसके लिए शुक्रिया. आपके टीम को भी बहुत बहुत शुभकामनाएं. मित्रो, टॉस या ठिकाणी नक्कीच झालेले आहे. आपण पाहतोय महापोली संघाला प्रथम फलंदाजी करायचे. बॅक टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. ज्ञानेश्वरांचा आवाज तुम्ही ऐकला. या मॅचमध्ये 40 धावांचा पाठलाग करायचा होतो सारंग 11 व्हॉल्यू टीमला. पुढच्या मॅचमध्ये मोगरपाडा या संघाने टॉस जिंकलाय, गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय. तुम्ही बॅटिंग करावी लागेल ती जियान स्पोर्ट इजाज शेख यांनी पुरस्कृत केला संघ तुम्हाला पाहायला मिळेल. महापोली संघ जयसोनई वडूनगर स्कोरिंग जरा कोणीतरी करायचे. एक मॅच फक्त स्कोरिंग करा. व्यवस्थापक टीम 40 धावांचं लक्ष या मॅचमध्ये आपण पाहतो. 24 चेंडूमध्ये 40 धावा चेस करायचे आहेत त्या सारंग 11 व्हॉल्यू टीमला. पहिल्या फेरीतील शेवटची मॅच आहे, त्यामुळे 40 धावांचा पाठलाग करायचा आहे.
बालकुम संघाकडनं पहिलं षटक घेऊन येतात गोलंदाज गोलू येतात. बॅटिंग मध्ये सुद्धा गोलूने आपण पाहिलं तर 2 चौकार 1 षटकार दाखवला, तोच गोलू येतोय. चला सामना लगेच सुरू करा प्लीज. टीम बालकुम धीरज स्ट्रायकेंडला 2 सेकंडला. तानाजीला तुम्ही पाहताय 40 धावांचा पाठलाग करायचा. 10.00 सरासरी धावा या मॅच मध्ये करायचे. लक्ष या मॅच मध्ये सेट केले. 4 षटकांमध्ये 40 गोलू येतात पहिले षटक घेऊन. धीरज आणि तानाजी ही जोडी तुम्ही पाहतायत. सामन्याला सुरुवात. गुरुचा पहिला चेंडू आपण पाहतोय पायच्या दिशेने, फक्त दिशा दिली. आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 धावांसाठी चौकार. चौकाराने आगाज केले धीरजने. तानाजी 9 सेकंड. गोलूचा पहिल्या चेंडूवरती स्वागत केलंय चौकाराने. 40 धावांचा पाठलाग करायचा. पुढच्या मॅच मध्ये टॉस सुद्धा झालेला आहे. मोगरपाडा संघाने टॉस जिंकलाय, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तोही सामना 4 षटकांचा तुम्हाला पाहायला मिळेल. बघा आज एक संघ कोणता संघ क्वालिफाय होईल पुढच्या फेरीमध्ये. गोलू पुन्हा त्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. आता मात्र क्षेत्ररक्षक शॉर्ट पॉइंट्स मध्ये चांगली फिल्डिंग होते. सिंगल मिळाली ती धीरजच्या खात्यामध्ये. धीरज वैयक्तिक 5 वरती पोहोचला. आता मात्र तानाजी येतात स्ट्राईक एंडला. 40 धावांचा पाठलाग करत असताना तुम्ही पाहताय सारंग 11 वालिव संघ तुम्ही पाहतायत. स्वर्गीय रघुनाथ पाटील क्रीडा नगरी वडूनगर मध्ये स्पर्धा तुम्ही पाहतायत. स्वर्गीय आनंदी साहेब यांच्या स्मरणार्थ जय सोनवाई वडूनगर आयोजित माननीय सुरेश बाळामामा मात्र चषक 2024 क्षेत्ररक्षक वेगाने आले ते बघायचे. पंचांचा इशारा काय येतोय थोडंसं कन्फर्म करत असताना पंच तुम्ही पाहतायत. आणि अखेर स्वप्नील पाटील सरांचा इशारा आलाय षटकार. ते मात्र झेलची शक्यता नाकारता येणार नाहीये. बराच वेळ चेंडू हवेत होता. क्षेत्ररक्षक भरपूर दूरवर होते त्यामुळे झेल पकडता आला नाहीये. पण धावसंख्या 12. धावपलकावरती लागलेत. गोलू गोलंदाजी मार्कवर. चेंडू आपण पाहतोय शॉर्ट पॉइंटला असेल तसे थोडस चेंडू डायव्हर्ट झाला बघा पडल्यानंतर. इथे गरज होती का हा प्रश्न विचारला जाईल आणि फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद होईल. 13 वरती पहिला धक्का. थांबा, झोपू देऊ नका प्रेक्षकांना. जाऊया आपण मित्र हो व्यासपीठावर. धानिव संघाला ज्यांनी स्पॉन्सर केलेलं आहे, नक्कीच गेली कित्येक वर्ष आपल्या मुलीच्या स्मरणार्थ काजल चषक पुर्णे गावामध्ये भरवणारे सन्माननीय पुर्णे गावचे उद्योजक उद्योगपती विनोदजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं आपण स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करणार आहोत. मी जयदास पाटील आपणास विनंती करेन आपण आपल्या शुभ हस्ते विनोददादा पाटील गेली 12 वर्ष आमचं त्यांच्याशी मैत्रीचं संबंध आहेत आणि नक्कीच आज धानिव संघाला स्पॉन्सर केलेला आहे. त्यांनी त्यांच्या शुभ हस्ते केलं जात आहे, ज्यांच्या माध्यमातून एक अनुदा मास्टर 40+ 12 संघ, नवीन 40+ 12 संघ आणि सिनियर 40+ 12 संघ अगदी अंतिम सामन्यात त्यांच्या मार्फत बाईक कदाचित दिली जाणार आहे. धन्यवाद विनोददादा, आपण या ठिकाणी आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल आपलं खूप खूप आभार. बॅक टू कॉम्बॉक्स. नक्कीच मान्यवरांचा सन्मान आपल्या व्यासपीठावरती. मात्र रनआउटच्या स्वरूपात पहिला धक्का लागलाय तो वालीव टीमला. थोडीशी घाई दाखवली तर मात्र फलंदाज आपण पर्यंत तानाजी रनआउट झाले. धीरजचा कॉल होता. गोलू पाकफुटला गेले, फक्त दिशा दिली. आता मात्र क्षेत्ररक्षक चांगलं होतंय. एक सिंगल मिळाले.
एकने धावसंख्या पुढे सरकली ती 14 वरती. सुरुवात चांगली केली आहे सारंग 11 वाल्यू टीमने. 40 धावा त्यांना चेस करायचे आहेत. पहिल्या षटकात 14 आलेत, म्हणजे 18 बॉलमध्ये अजूनही 26 करायचे आहेत. लगेचच फिल्डिंग लावायची. सोनूआई मरुआई बालकुम टीम, आपल्याला विनंती असेल आपण लगेचच फिल्डिंग लावायची. पुढच्या मॅचचा टॉस झालाय, तिथे टॉस जिंकलाय मुगरपाडा या टीमने. नरेंद्रने सांगितलं की आम्ही गोलंदाजी करू, त्यामुळे बॅटिंग करावी लागेल. ती जियान स्पोर्ट इजाज शेख फॅन टीम महापोली टीमला पुढच्या मॅचमध्ये बॅटिंग करायचे. सातत्याने इजाज शेख या संघाला पुरस्कृत करत असतात. 18 चेंडू 26 धावा या मॅचमध्ये अजूनही करायचे. थोडंसं स्पीडअप करा बालकुम टीम. प्रिन्स 11 कासारवडवली टीमचे कॅप्टन थोडंसं आमच्या आयोजकांशी संपर्क साधायचे. मुकादम सुशांत मुकादम, आपण थोडंसं कॉमेंट्री बॉक्स आमच्या मुख्य बॅट्समॅनशी संपर्क साधते. प्रिन्स 11 कासारवडवली टीमचे कॅप्टन सुशांत मुकादम. 18 चेंडू 26 धावा या मॅचमध्ये अजूनही करायचे आहेत. दुसरं षटक घेऊन येते गोलंदाज रुद्रला तुम्ही पाहतायत बालकुम संघाकडनं. प्रतेश जोशी हे नाव भरपूर चर्चेत राहिलेले. बालकुम संघ म्हटल्यानंतर प्रतेशची नावाची चर्चा राहिली ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. शहरी क्रिकेट सुद्धा आपण पाहिलं तर सुद्धा तो खेळत असतो. अमोल मात्र यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतो. विक्रुळी टप्प्याचा बॉल, चेंडू उंच गेलाय आणि जाईल सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. ते 20 धावा झाल्यात. अर्धलक्ष पार केलंय ते सारंगवाली टीमने. अजूनही 20 रन्स त्यांना या मॅच मध्ये करायचे. चेंडू त्यांच्याकडे शिल्लक आहे 17. रुद्रचं स्वागत षटकाराने करत असताना फलंदाज तुम्ही पाहताय धीरजला. या मॅच मध्ये आपण पाहिलं तर तानाजी रनआउटच्या स्वरूपात बाद झाले. आई चेंडू उंच गेलाय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. बॅक टू बॅक दुसरा षटकार आलाय फलंदाज धीरजच्या बॅट मधून. आयबा कॅचसाठी 200 रुपयाचं कॅश प्राइस सुद्धा आहे. सव्वीस धावा आपण कधी लागलेत. शॉर्ट ऑफ लेनची गोलंदाजी करत असताना या मॅच मध्ये रुद्रला तुम्ही पाहतायत. सागर पाटील आमच्या सोबत पुन्हा एकदा जोडले गेलेत. खूप चांगली स्कोरिंग त्यांनी आतापर्यंत या स्पर्धेमध्ये केलेली आहे. प्रत्येक दिवशी आपण बघतो त्यांना पाहताय तुम्ही. या स्पर्धेची शेवटची रात्र तुम्हाला पाहायला मिळेल. 26 धावा झालेत, फक्त 14 धावा आता करायच्यात. रुद्र एक्झॅक्टली काय करतात ते शॉर्ट ऑफ लेनची गोलंदाजी करतायत. आता बदल चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये. स्वतः गोलंदाज वेगाने धावतायत, पण झेल त्यांच्यापासून भरपूर दूर होता. प्रयत्न चांगले केले होते. 2 रन्स इथे मिळाले. धावसंख्या 2 ने पुढे सरकली ती 28 वरती. 28 वरती पोहोचले. जशी मॅच संपेल लगेचच मुगरपाडा संघ आपण लगेचच फिल्डिंग लावायची आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केले ते इजाज शेख फॅन टीम. जियान स्पोर्ट महापोली संघ आपली बॅटिंग आहे, लक्षात घ्या. इथेही चेंडू उंच गेलाय. हाही चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. चांगली फटकेबाजी तुम्हाला पाहायला मिळते. मॅच लवकर संपवण्याचा प्रयत्न करत असताना धीरज जो वैयक्तिक या मॅच मध्ये 27 वरती बॅटिंग करतोय. धावा झाल्या 34. फक्त विजयासाठी 6 धावांची गरज. चौतीस धावा झाल्यात. रुद्रचं षटक थोडस महागडे. हाई चेंडू तुम्ही पाहतायत वाईडिश लॉंग ऑनच्या दिशेने. हाई चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर आणि सामना फिनिश झालाय. सामना जिंकलाय तो सारंग 11 वाल्यू टीमने. हार्ड लक वालकुम संघ. अभिनंदन वाल्यू टीम.
नक्कीच 33 धावांची खेळी केली धीरजने या मॅचमध्ये. 9 चेंडूमध्ये 33. सामना बघा 11 चेंडूमध्येच प्रशासर सामना संपवलाय. स्वप्नील पाडे सुद्धा थोडेसे खुश आहेत आणि आपण पाहतोया बाळा भोईर सरांना सुद्धा तुम्ही पाहताय चांगले पंच आहेत. क्रिकेट सुद्धा ते भरपूर खेळ. चला फिल्डिंग लगेच लावायची टीम मोगरपाडा. आपण फिल्डिंग लगेच लावून घ्या. मोगरपाडा संघ आपण लगेचच फिल्डिंग लावायची. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच